नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद महाडिक, आयुर्वेदीय पोटविकार तज्ज्ञ। यापूर्वी या चॅनेलवर गॅस्ट्रायटिस, गृहिणी रोग, IBS, आम्लपित्त, GERD, H पायलोरी, अतिढेकर, गॅसेस, आवशेम, बद्धकोष्ठता, पित्ताची डोकेदुखी, आतड्याची सूज व अल्सरेटिव्ह कोलायटिस, पोटाच्या आजारामध्ये जडपणा, गच्चपणा आणि पोटदुखी अशा सर्वच प्रकारच्या पोटाच्या आजारांचे माहितीचे व्हिडिओ उपलब्ध आहेत। गरजूंनी ते व्हिडिओ अवश्य पाहावेत। तसेच तुम्ही आमच्याकडे पोटाच्या आजाराचे उपचार घेण्यास उत्सुक असाल तर या व्हिडिओच्या शेवटी दवाखान्याचा पत्ता, वेळ इत्यादी सर्व सविस्तर माहिती उपलब्ध आहे, ती सुद्धा अवश्य पाहावी। तसेच डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक हा चॅनेल जरूर सबस्क्राईब करावा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा करावा। कोणत्याही पोटाच्या आजारामध्ये उपचार करताना जे पथ्य सांगितले जाते त्या पथ्याचे प्रामुख्याने 3 प्रकार असतात। नंबर 1 खाण्याचे पथ्य, म्हणजे कोणते पदार्थ खावेत व कोणते पदार्थ खाऊ नयेत। नंबर 2 पिण्याच्या पाण्याचे पथ्य, म्हणजे किती पाणी प्यावे, कसे पाणी प्यावे। व नंबर 3 वागण्याचे पथ्य अर्थात लाईफस्टाईल, म्हणजेच आपली दिनचर्या। या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर पद्धतीने समजून घेणार आहोत पोटाचे आजार आणि सर्वोत्कृष्ट दिनचर्या। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये ज्यांना शिफ्ट ड्यूटी, नाईट ड्यूटीमध्ये काम करावे लागते त्यांनी सुद्धा दिनचर्या कशी सांभाळावी याविषयी सुद्धा सविस्तर माहिती दिलेली आहे। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा, पूर्ण समजेपर्यंत परत पहा। पेशंटला ज्यावेळी कोणताही पोटाचा त्रास सुरू होतो, म्हणजे अगदी बेसिक भुकेच्या तक्रारी असतील किंवा आम्लपित्ताच्या तक्रारी सुरू होतात, संडासच्या तक्रारी, गॅसेसच्या तक्रारी आणि सर्वात महत्त्वाचा पोटदुखीचा त्रास होत असेल, अशावेळी सर्वप्रथम पेशंट स्वतःच्या मनाने पथ्य पाळायला सुरुवात करतो। पेशंट स्वतः आत्मचिंतन करून माझ्या खाण्यापिण्यात काय चुकते हा शोध घेऊन सर्वसाधारणपणे सर्वात आधी कोणता पदार्थ खाल्ल्यामुळे माझा पोटाचा त्रास वाढत आहे या अनुभवानुसार तो पदार्थ कमी खाणे किंवा बंद करणे। मग त्यानंतर IQ माहितीवर पथ्य पाळायला सुरुवात करतो। त्यामध्ये नॉनव्हेज खाण्याचे प्रमाण कमी करणे, चहा कमी करणे किंवा हॉटेलचे बाहेरचे खाण्याचे प्रमाण कमी करणे असे पथ्य पाळायला सुरुवात करतो। पोटाच्या त्रासासाठी डॉक्टरांच्याकडे उपचारासाठी गेल्यानंतर पोटाच्या आजाराच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार घेताना त्यांनी सुद्धा हे पदार्थ खावेत आणि हे पदार्थ खाऊ नयेत अशा स्वरूपाचा माहितीचा कागद दिलेला असतो, त्याचे सुद्धा पालन करतात। परंतु मंडळी, तज्ज्ञ उपचार व खाण्यापिण्याचे पथ्य पाळून सुद्धा पोटाचे त्रास किंवा पोटाचे आजार बरे करण्यास अपयश येताना दिसते, कारण या सर्व प्रक्रियेमध्ये पेशंटची लाईफस्टाईल म्हणजे दिनचर्या काय आहे हे कोणीही विचारात घेत नाही व पेशंटच्या मनामध्ये सुद्धा याविषयी विशेष जागरूकता नसते। एका बाजूला पेशंट खाण्यापिण्याचे पथ्य 100% पाळत असतो, जे पदार्थ खायचे नाही त्याला तो शिवत सुद्धा नाही, जे पदार्थ खायला सांगितलेले आहेत केवळ तेच पदार्थ खातो आणि तोच पेशंट दुसऱ्या बाजूला त्याच्या जेवणाच्या वेळा अतिशय अनियमित आहेत किंवा अतिशय उशीर आहेत, त्याला पुरेशी झोप मिळत नाही, तो उशिरा झोपतो, उशिरा उठतो किंवा उशिरा झोपतो आणि लवकर उठतो। पेशंटचे काम नाईट ड्यूटी किंवा शिफ्ट ड्यूटीमध्ये असते, अशा प्रसंगी मात्र आपण फक्त खाण्यापिण्याचे पथ्य पाळतो, मात्र त्याचा फायदा मात्र होताना दिसत नाही। तर अशा पेशंटमध्ये त्यांची लाईफस्टाईल, दिनचर्यामधील चुकीच्या गोष्टी शोधून त्या दुरुस्त करणे अगदी कंपल्सरी असते। म्हणून आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत पोटाचे आजार आणि सर्वोत्कृष्ट दिनचर्या। वेळेवर झोप, पुरेशी झोप। तुम्ही पोटाच्या त्रासाने अतिशय त्रस्त आहात आणि तुम्हाला पोटाच्या आजारातून बरे व्हायचे असेल तर
झोप हा मुद्दा वगळून तुम्हाला बरे करणे कदापि शक्य नाही. एखादा निरोगी व्यक्ती आहे, त्याला कोणत्याही पोटाच्या विशेष तक्रारी नाहीत, परंतु एखाद्या कारणामुळे एखाद्या दिवशी त्या व्यक्तीला पुरेशी झोप मिळाली नाही, जागरण झाले, तर दुसऱ्या दिवशी त्या निरोगी व्यक्तीला सुद्धा पोटामध्ये जडपणा, गच्चपणा जाणवतो. संडासला साफ होण्याचे समाधान मिळत नाही. वारंवार संडासला जाण्याची इच्छा होते. पोटामध्ये अस्वस्थपणा जाणवतो. कारण त्या पाठीमागील शास्त्रीय कारण असे असते की साधारणपणे रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंतच पचनसंस्था व मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय प्रक्रिया चालवण्यासाठी आवश्यक असणारे हार्मोन्स तयार होत असतात. त्यामुळे झोपेच्या नैसर्गिक वेळी झोप होत नसेल तर आवश्यक हार्मोन्स तयार न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी पोटाचे त्रास नक्कीच जाणवतात. म्हणून जे पेशंट पोटाच्या त्रासाने त्रस्त आहेत, किमान त्यांनी झोपेकडे दुर्लक्ष करणे हे नक्कीच परवडण्यासारखे नसते. म्हणून रात्री 10 ते 10:30 वाजेपर्यंत तरी झोपावे व सकाळी किमान 6:30-7 वाजेपर्यंत उठावे. ज्यांना पोटाचे आजार आहेत त्यांनी झोपण्याच्या पूर्वी किमान 1.5 तास स्क्रीन टाळावी, अर्थात टीव्ही, मोबाईल बंद करून झोपताना लाईट बंद करून 10 वाजेपर्यंत मन चिंतामुक्त करून झोपावे व सकाळी किमान 6:30 ते 7 वाजेपर्यंत उठावे. काही लोक उशिरा झोपतात व 7-8 तासाची झोप पूर्ण करून सकाळी उशिरा उठतात, परंतु ही गोष्ट सुद्धा नक्कीच घातक असते. म्हणून वेळेवर झोप व पुरेशी झोप हे सूत्र महत्त्वाचे असते. पोटाच्या आजाराच्या पेशंटमध्ये मानसिकता ढासळल्यामुळे सकाळी उशिरापर्यंत म्हणजे अगदी 9-10 वाजेपर्यंत झोपून राहणे हे लक्षण आढळते. अशा पेशंटनी कंपल्सरी सकाळी किमान 7 वाजेपर्यंत उठावे. सकाळी वेळेवर उठल्यानंतर संडासला जाणे, दात घासणे व लगेच आंघोळ करणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे असते. बऱ्याच पेशंटमध्ये आंघोळ उशिरा करणे किंवा दुपारी आंघोळ करणे ही वृत्ती आढळते. त्यामुळे उठल्यानंतर वेळेवर आंघोळ करणे हे पथ्य सुद्धा खूप महत्त्वाचे असते. पोटाचे आजार आणि नाईट ड्युटी, शिफ्ट ड्युटी. ज्यांना तीव्र आम्लपित्त किंवा आतड्याची सूज, संडासच्या तक्रारी, पोटदुखी अशा स्वरूपाच्या पोटाच्या तक्रारी असतील आणि त्या व्यक्तीचे काम नाईट ड्युटी किंवा शिफ्ट ड्युटीमध्ये असते व त्या पेशंटच्या झोपेच्या वेळा कायमच अनियमित असतात, अशा पेशंटमध्ये उपचार करताना नक्कीच आव्हानात्मक असते. एका बाजूला शिफ्ट ड्युटी किंवा नाईट ड्युटी बंद करणे शक्य नसते आणि दुसऱ्या बाजूला तीव्रतेचे पोटाचे त्रास होत असतात. अशा परिस्थितीमध्ये अतिशय महत्त्वाचा मार्ग किंवा एक महत्त्वाचा नियम असा असतो की समजा पेशंट रात्रभर ड्युटी करून सकाळी घरी आलेला आहे, तर त्या पेशंटने घरी आल्या आधी पुरेशी झोप घेणे, पूर्ण झोप झाल्यानंतरच मग जेवणे, अशा पद्धतीने झोपेची मॅनेजमेंट केली असता नाईट ड्युटी करताना सुद्धा पोटाच्या तक्रारीमधून आपण नक्कीच बरे होऊ शकतो. काही पेशंट कामामुळे रात्रीचे जागरण करतात आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा पुरेशी झोप न काढता दिवसभर काहीतरी कामे करत राहतात. वेळ मिळाला तरच थोडीशी झोप घेतात. अशा पेशंटचे मात्र पोटाचे आजार थोडक्यात न राहता पुढे अल्सर किंवा गंभीर स्वरूपाच्या अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. त्यामुळे ज्यांना आधीपासूनच पोटाचे त्रास आहेत आणि ज्यांना शिफ्ट ड्युटी किंवा नाईट ड्युटी आहे, त्या पेशंटनी दुसऱ्या दिवशी सकाळी प्राधान्याने झोप पूर्ण करणे हे अगदी कंपल्सरी पथ्य असते. सकाळी उठल्यावर उपाशीपोटी कोमट पाणी, लिंबू पाणी इत्यादी किंवा अंघोळीनंतर पाणी पिणे 100% बंद करणे. अलीकडील 25-30 वर्षांमध्ये कोणताही पोटाचा त्रास सुरू झाला की दररोज सकाळी उठल्यावर उपाशीपोटी तांब्याभर पाणी पिणे किंवा परत अंघोळ झाल्यानंतर सुद्धा तांब्याभर पाणी पिणे ही अतिशय चुकीची व अतिशय आरोग्यघातक परंपरा तयार झालेली आहे असे दिसते. दररोज सकाळी उपाशीपोटी पाणी पिल्यामुळे पोटाच्या आजारामध्ये किंवा
निरोगी माणसांना सुद्धा इतर आरोग्यासाठी फायदा होतो असे कोणत्याही शास्त्रामध्ये, आयुर्वेदामध्ये, ॲलोपॅथीमध्ये किंवा होमिओपॅथीमध्ये सांगितलेले नाही. ही एक केवळ चुकीची परंपरा आहे असेच आपण म्हणू शकतो. ज्यांना पोटाचा जुनाट त्रास आहे त्यामध्ये प्रामुख्याने आम्लपित्ताची जळजळ खूप आहे, मळमळ खूप आहे अर्थात GERD म्हणजे तोंडापर्यंत आम्लपित्ताच्या आंबट, कडू, तिखट अशा गुळण्या येतात किंवा पित्ताच्या उलट्या होतात. ज्यांना जास्त ढेकर येतात, छातीमध्ये गच्चपणा वाढून चमकल्यासारखी वेदना होत असते, अशा लोकांनी दररोज सकाळी पाणी पिण्याची सवय लावणे म्हणजे बुडत्याचा पाय खोलात असेच आपण म्हणू शकतो. कारण पोटाच्या आजारामध्ये आम्लपित्ताच्या मटेरियलची लेवल अगदी गळ्यापर्यंत आलेली असते. अशा वेळी आपले शरीर म्हणजे गटार आहे आणि जेणेकरून भरपूर पाणी पिले आणि आतड्याच्या नळ्या स्वच्छ झाल्या असे नसते. सकाळी विनाकारण पाणी पिल्यामुळे उठल्या उठल्या आम्लपित्ताची पातळी तांब्याभर वाढते. त्याचबरोबर आम्लपित्ताच्या मटेरियलमध्ये एक्स्ट्रा पाणी पडल्यामुळे आम्लपित्त आणखीनच जास्त भडकते, जळजळण्याची, मळमळण्याची तीव्रता वाढते. ज्यांना कोणताही पोटाचा त्रास आहे त्यांनी सकाळी उपाशीपोटी किंवा अंघोळ केल्यानंतर दररोज ठरवून पाणी पिण्याची सवय कायमस्वरूपाने 100% बंद करावी हे अगदी फायनल. सकाळी उठल्यानंतर तहान लागली असेल तर तहानेच्या गरजेसाठी 1-2 घोट पाणी पिणे हे समजू शकतो, परंतु दररोज पाण्याचा रतीब लावणे हे मात्र निश्चितपणे अयोग्य. दररोज चालण्याचा व्यायाम, प्राणायाम, योगासन करणे फायदेशीर आहे. वजन जास्त असणे म्हणजे स्थूलता असणे हे सुद्धा पोटाचे त्रास होण्याचे एक कारण असतेच. त्याचबरोबर व्यायामाचा अभाव, शरीर कष्टाचा अभाव असल्यामुळे सुद्धा पोटाचे त्रास होतात. त्याशिवाय ज्यांना जुनाट पोटाचे आजार असतात त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडलेले असते. मनामध्ये सतत भीती असते, दडपण असते, नैराश्य आलेले असते. शारीरिक कष्ट करण्याची क्षमता कमी झालेली असते. सतत आळसावल्यासारखे, मरगळल्यासारखे वाटते व पडून राहावेसे वाटते. सर्व अंग दुखते, ठणकते. अशा परिस्थितीमध्ये दररोज किमान 45 मिनिटे चालण्याचा व्यायाम केलाच पाहिजे किंवा ज्यांना योगासने करण्याची आवड आहे त्यांनी योगासने सुद्धा करावीत. प्राणायाम व ध्यान म्हणजे मेडिटेशन सुद्धा नित्यनेमाने करावे. योग्य प्रमाणात जिमचा व्यायाम चालू शकतो, मात्र त्याबरोबरीने जिमचे डाएट मात्र बिलकुल करू नये. पोटाच्या आजारामध्ये पेशंटने नित्य चालण्याचा व्यायाम केल्यामुळे अन्न पचवणारे पाचक स्त्राव म्हणजे पाचक पित्त चांगल्या प्रकारे स्त्रवते. त्यामुळे पाचक शक्ती वाढते. व्यायामामुळे आतड्याची हालचाल सुधारते. पोटामध्ये हलकेपणा येण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर संडासला साफ होण्यासाठी सुद्धा फायदा होतो. नित्य व्यायामाचा सर्वात मुख्य फायदा आणि गरजेची गोष्ट म्हणजे व्यायामामुळे मानसिकता सुधारण्यास खूपच फायदा होतो. पेशंटचा उत्साह उल्हास वाढतो, भीती आणि नैराश्य कमी होते, शरीराची दृढता वाढते. त्यामुळे नेहमी पेशंटला हे मी नक्कीच सांगतो की घरी बसून पोटाचे आजार बरे होत नाहीत. सकाळी व्यायाम आणि दिवसभर शरीर आणि मेंदू कामात असायला हवा. ज्यांना वेळेअभावी सकाळी व्यायाम करणे शक्य नाही त्यांनी संध्याकाळी उपाशीपोटी चालण्याचा व्यायाम करावा किंवा योगासने करावीत. रात्री जेवल्यानंतर शतपावली म्हणजे 100 पावले चालणे हे समजू शकतो, परंतु जेवल्यानंतर 2-4 किलोमीटर चालण्याचा व्यायाम चुकून सुद्धा करू नये हे अगदी नक्की. अंघोळीनंतर 1 कप चहा, 80% पाणी व 20% दूध असा पिणे. कोरा चहा, चहाबरोबर बिस्किट, खारी, टोस्ट, ब्रेड, पाव, चपाती अजिबात खाऊ नये. तसा विचार करायला गेलं तर चहा पिणे याकडे नायक म्हणूनही पाहिले जाते. क्वचित लोक चहाला खलनायक सुद्धा ठरवतात. चहा पिणे हे आपल्या आरोग्याच्या दिनचर्येमध्ये समावेश करावा किंवा करू नये असा नक्कीच प्रश्न आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहता
बहुतांशी लोकांच्या आयुष्यात दररोज सकाळची सुरुवात चहा पिऊनच होते. त्यामुळे पोटाच्या आजारामध्ये दिनचर्या सांगताना चहाला वगळता येत नाही. पोटाचे आजार असताना चहा घेतला आणि आम्लपित्त खूपच किंवा प्रचंड वाढते असा ज्यांना कन्फर्म अनुभव आहे त्या पेशंटनी चहा न पिलेला म्हणजे बंद केलेलाच बरा हे नक्की. ज्या पेशंटना चहा पिल्यानंतर पोटाच्या लक्षणामध्ये किंवा आम्लपित्तामध्ये विशेष काही वेगळे वाटत नाही त्या पेशंटनी दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर छोटा 1 कप चहा प्यावा व चहा बनवताना शक्यतो पारंपरिक पद्धतीने 80% पाणी आणि 20% दूध असा बनवावा. साखर योग्य प्रमाणात असावी व अशाच पद्धतीने बनवावा. माझ्या व्यक्तिगत अनुभवानुसार कोरा चहा म्हणजे ब्लॅक टी पोटाच्या आजारामध्ये त्रासदायक ठरते. त्यामुळे पूर्ण कोरा चहा किंवा फक्त दुधाचा चहा पिऊ नये. चहा पिताना दिवसभरात आणि ठरलेल्या वेळी एकदा सकाळी अंघोळ झाल्यानंतर व दुसऱ्यांदा संध्याकाळी प्यावा. दिवसभरात थोडा थोडा चहा पिणे, वारंवार चहा पिणे व चहाबरोबर बिस्किट, खारी, टोस्ट, ब्रेड, पाव किंवा चपाती खाणे मात्र 100% बंद करणे. बऱ्याच लोकांच्या दिनचर्येमध्ये वर्षानुवर्षे नाश्ता म्हणून एकत्र चहा चपाती खाल्ली जाते आणि आम्लपित्तामध्ये हे अतिशय त्रासदायक असते. त्यामुळे चहा चपाती एकत्र खाऊ नये. पोटाच्या आजारामध्ये ठरलेल्या 2 वेळी सकाळी व संध्याकाळी चहा पिणे थोडे फायद्याचे ठरते. नाश्ता बंद, जेवण चालू. सकाळी नाश्त्याचे पदार्थ शिरा, उपीट, पोहे, इडली डोसा, चहा चपाती एकत्र, चहा बिस्किट, हॉटेलमधील नाश्त्याचे सर्व पदार्थ, सकाळी दूध पिणे, सकाळी फळे खाणे, ड्रायफ्रूट्स खाणे बंद करून डायरेक्ट चपाती भाजी असे जेवणच जेवावे. कोणतेही पोटाचे आजार असताना विशेषतः पोटामध्ये जडपणा, गच्चपणा, गॅसेची तक्रार किंवा संडासच्या तक्रारी, त्याचबरोबर जळजळ, मळमळ अशा आम्लपित्ताच्या तक्रारी असताना नाश्त्याचे पदार्थ बंद करणे हे पथ्य खूपच महत्त्वाचे आहे. आणि त्यासाठी नाश्ता बंद करण्यामागे नक्की काय शास्त्र आहे हे समजून सुद्धा घेणे खूप गरजेचे आहे. सध्या नाश्ता म्हणून आपण खात असणारे सर्व पदार्थ म्हणजे शिरा, उपीट, पोहे, इडली डोसा किंवा चहा चपाती, चहा बिस्किट एकत्र खाणे हे सर्व पदार्थ प्रामुख्याने गरा व मैद्याचे चिकट पदार्थ आहेत व कोणताही नाश्त्याचा पदार्थ बनवताना तो पूर्णतः शिजवलेला नसतो. कमी वेळेमध्ये हे पदार्थ तयार झालेले असतात. त्यामुळे घरच्या व हॉटेलमधील सुद्धा सर्वच नाश्त्याच्या पदार्थांचे स्वरूप चिकट स्वरूपाचे असते. त्यामुळे आपण नाश्त्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर खाली जठराच्या पिशवीमध्ये ते पदार्थ बराच वेळ साठून राहतात, चिकटून राहतात आणि त्यामुळे पोटातला जडपणा, गच्चपणा वाढतो, आम्लपित्ताची तक्रार वाढते. सकाळी नाश्ता म्हणून दूध पिणे किंवा फळे खाणे, ओट्स खाणे, भिजवलेली कडधान्य खाणे किंवा सॅलेड खाणे हे पदार्थसुद्धा पचायला जड आणि चिकट स्वरूपाचेच आहेत. त्यामुळे हे सर्व नाश्त्याचे पदार्थ बंद करून त्याऐवजी सकाळी ताजी चपाती किंवा ताजी भाकरी, फळभाज्या, पालेभाज्या असे जेवणच नाश्त्याच्या ऐवजी जेवावे. हे अतिशय फायद्याचे असते. अशा स्वरूपाचे जेवण तुम्ही अगदी सकाळी अंघोळ केल्यानंतर लगेचच म्हणजे अगदी 8 वाजल्यापासून 11, 11:30 वाजेपर्यंत कधीही जेवू शकता आणि त्यात काहीही चुकीचे नसते. कामासाठी सकाळी लवकर बाहेर पडणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा सकाळी चपाती, भाकरी, भाजी हे जेवणच तयार करून पुरेसे जेवूनच तेच जेवण डब्यामध्ये घेऊन बाहेर पडणे ही सवय अत्यंत आरोग्यदायक आहे. किंबहुना ज्यांच्या घरी सकाळी शिरा, उपीट, पोहे, इडली डोसा असे नाश्त्याचे पदार्थ खाल्ले जातात आणि दुपारी उशिरा 1:30, 2, 2:30 वाजता जेवण केले जाते
त्या घरी पोटाचे आरोग्य नांदूच शकत नाही असे आपण म्हणू शकतो. अशा सर्वच गोष्टींचा एकंदर विचार करता पोटाचे आजार असले किंवा संपूर्ण आरोग्यासाठी सुद्धा नाश्त्याचे पदार्थ बंद करून त्याऐवजी त्या वेळेला शिजवलेले अन्न म्हणजे जेवणच जेवणे हे अतिशय गरजेचे आणि हितकारक असते. सकाळचे जेवण सकाळी 8 ते 11:30 या वेळेवर ताजे गरम जेवण जेवावे. जेवताना अन्नाचे भरपूर चर्वण करून खावे, शिस्तीत जेवावे. सध्या बहुतांशी कुटुंबामध्ये सकाळी 9-10 वाजता शिरा, उपीट, पोहे, इडली, डोसा असे नाश्त्याचे पदार्थ व दुपारी 12-1 वाजता चपाती, भाजी, भाकरी किंवा घरी किंवा कामाच्या ठिकाणी डब्बा असे जेवण जेवले जाते व परत संध्याकाळी चहा, बिस्किट, चिरमुरे, फरसाण, वडापाव, समोसा, भेळ, पाणीपुरी असे काहीतरी वरचे पदार्थ खाल्ले जातात आणि परत रात्री 9 वाजता जेवण. तर काही लोक अगदी उशिरा म्हणजे 10, 10:30, 11ला जेवतात. काही लोकांच्या जेवणाच्या वेळा अतिशय अनियमित असतात तर काही लोक खूपच उशिरा जेवतात. परंतु अशा प्रकारे जेवणाच्या वेळा अनियमित असतील, अस्ताव्यस्त असतील तर पोटाच्या तक्रारी आणि पोटाचे आजार नक्कीच होतील. त्याचबरोबर अतिवजन म्हणजे स्थौल्य, शुगर, BP, हृदयरोग असे सर्वच आजार होऊ शकतील. आपण जे अन्न खातो, जे पचवण्याचे काम असते पाचक स्त्रावांचे, ज्याला मराठीत आपण पाचक पित्त असे म्हणतो. अशा पाचक पित्ताचे स्वतःचे एक बायोलॉजिकल घड्याळ असते. अन्न पचवणारे पाचक स्त्राव शक्यतो 2च वेळा म्हणजे एकदा सकाळी व एकदा संध्याकाळी तयार होत असतात व आतड्यामध्ये स्त्रवतात. सकाळी दिवस उगवल्यापासून 12 वाजेपर्यंत पाचक स्त्राव तयार होत असतात व संध्याकाळी जास्तीत जास्त 9 वाजेपर्यंत पाचक स्त्राव तयार होत असतात. सकाळी ज्यावेळी पाचक स्त्राव पोटामध्ये येत असतात त्यावेळेला पचायला जड, चिकट, आम्लपित्तकर असे नाश्त्याचे पदार्थ खाल्ले जातात व ज्या वेळेला पचनसंस्था बंद होते त्यानंतर घरचे सकस अन्न जेवले जाते, जे व्यवस्थित पचवले जात नाही. त्यामुळे पोटाच्या आजारामध्ये दिनचर्या सांभाळताना अर्थात अतिमहत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला पोटामध्ये पाचक स्त्राव पडत आहेत त्यावेळेला सकाळी किमान 12च्या पूर्वी घरचे ताजे गरम शिजवलेले अन्न म्हणजे योग्य जेवणच जेवणे खूप गरजेचे असते. काही पेशंटमध्ये शिफ्ट ड्युटीमुळे त्यांच्या जेवणाच्या वेळा अतिशय अनियमित असतात किंवा काम करून घरी पोचल्यानंतर निवांत जेवण करूया या भावनेने सुद्धा जेवणाच्या वेळा अनियमित होतात. अशा शिफ्ट ड्युटीमध्ये काम करणाऱ्या पेशंटनी सुद्धा शक्यतो जरी ड्युटीवर असले तरी सुद्धा सकाळचे जेवण किमान 1 वाजण्यापूर्वी जेवावे व रात्रीचे जेवण किमान 9:30 पूर्वी तरी जेवावे. कामावरती असताना सुद्धा कंपल्सरी जेवायच्या वेळेलाच जेवावे. घरी जाऊन उशिरा जेवणे नेहमीच टाळावे. दुपारी भूक लागली तर अगदी आधारापुरते जे सकाळी जेवण बनलेले आहे, जे सकाळी खाल्लेले आहे तेच चपाती, भाजी, भाकरी, ताजा भात हे जेवण दुपारी जेवावे. दुपारी जेवताना भरपेट जेवू नये. सकाळी नाश्त्याचे पदार्थ न खाता जे लोक प्रॉपर जेवण नच जेवतात त्यांनी दुपारी भूक लागल्यानंतर जे सकाळी बनलेले आहे, जे सकाळी खाल्लेले आहे तेच जेवण दुपारी आधारापुरते नक्कीच खावे, जेणेकरून संध्याकाळी विनाकारण वरचे पदार्थ खाण्याची गरज पडणार नाही किंवा जास्त खाऊ सुद्धा होणार नाही. ही गोष्ट सुद्धा खूप महत्त्वाची आहे. संध्याकाळी 5 वाजायच्या आसपास फक्त 1 कप चहा प्यावा. संध्याकाळी चिरमुरे, फरसाण, भडंग, वडापाव, समोसा इत्यादी काहीही खाऊ नये.
बहुतांशी लोकांना संध्याकाळी काहीतरी चटपटी वरचे खाण्याची तीव्र इच्छा होत असते, किंबहुना काहीतरी खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही। संध्याकाळी रोजच्या रोज काहीतरी चटपटी खाणे ही गोष्ट पोटाच्या आजारामध्ये खूपच त्रासदायक असते, किंबहुना संध्याकाळी चटपटी पदार्थ खाल्ल्यामुळेच काही लोकांना तीव्र पोटाचे आजार मागे लागलेले असतात। त्यामुळे संध्याकाळच्या आसपास फक्त 1 कप चहा प्यावा, इतर काहीही खाऊ नये व रात्रीचे जेवण शक्य तेवढे लवकरात लवकर जेवावे। रात्रीचे जेवण किमान 9 वाजण्यापूर्वी जेवणे। बहुतांशी लोक रात्री घरीच असतात, जेवण सुद्धा तयार असते, तरी सुद्धा विनाकारण उशिरा जेवण्याची सवय पडलेली असते। तर अशी ही उशिरा जेवण्याची सवय पोट व आणि सर्वच आरोग्यासाठी अतिशय घातक असते। त्यामुळे रात्रीचे जेवण किमान 9 वाजण्यापूर्वी जेवणे सर्वांगीण आरोग्यासाठी गरजेचेच असते। जे लोक नोकरीमुळे थोडे उशिरा घरी पोहोचतात त्या लोकांनी सुद्धा घरी पोहोचल्या हात पाय तोंड स्वच्छ धुवून पहिल्यांदा जेवणच जेवावे हे महत्त्वाचे। तर काही लोकांना व्यवसायामुळे रात्री उशिरापर्यंत थांबावे लागते। अशा लोकांनी संध्याकाळी 5 ते 6 वाजताच पूर्ण पोट भरून जेवण जेवावे आणि व्यवसायासाठी जावे व उशिरा घरी आल्यानंतर डायरेक्ट झोपावे हे सुद्धा उत्तम असते। बरेच गुजराती व्यावसायिक याच पद्धतीने जेवण जेवून आपल्या आरोग्याचे रक्षण करतात। आपण त्यांना सुद्धा फॉलो करावे। सर्वात शेवटी महत्त्वाचे, पोटाचे आजार असताना आणि स्वतःच्या परिपूर्ण आरोग्यासाठी सुद्धा रात्री वेळेवर झोपणे, सकाळी वेळेवर उठणे, संडासला जाणे, दात घासणे, अंघोळ करणे, अंघोळीच्या आधी किंवा नंतर पाणी पिण्याची सवय पूर्ण बंद करणे, अंघोळीनंतरच फक्त 1 कप चहा पिणे, त्यानंतर घरचे किंवा बाहेरचे नाश्त्याचे पदार्थ न खाता डायरेक्ट जेवणच जेवणे, दुपारी आधारापुरते जेवणे, संध्याकाळी फक्त 1 कप चहा पिणे आणि रात्री किमान 9 वाजण्यापूर्वी जेवणे, अशा पद्धतीने दिनचर्या सांभाळून पचनसंस्थेचे आरोग्य त्याचबरोबर संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्य आपण नक्कीच मिळवू शकता। आपण डॉक्टर प्रमोद महाडिक यांच्याकडे पोटाच्या आजारावर आयुर्वेदिक उपचार घेण्यास उत्सुक असाल तर पहिल्यांदा डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटणे गरजेचे आहे। पेशंटला प्रत्यक्ष न पाहता थेट ऑनलाईन पद्धतीने उपचार उपलब्ध नाहीत। डॉक्टर प्रमोद महाडिक BAMS हे पोटाच्या आजारावरील आम्लपित्त, GERD, हियाटस हर्निया, गॅस्ट्रायटिस, आतड्याची सूज, ग्रहणी रोग, IBS, आवशेम, दिवसातून 7-8 वेळा संडासला जाणे, बद्धकोष्ठता, पोटात जडपणा, गच्चपणा, गॅसेस, अतिढेकर, जुनाट पोटदुखी, उलट्या आणि पित्ताची डोकेदुखी अशा सर्वच पोटाच्या आजारांवर यशस्वी उपचार करण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत। आपल्याला पोटाच्या आजारावर यशस्वी उपचार घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय असेल तरच प्रत्यक्ष संपर्क साधावा व येताना फोनवरून अपॉइंटमेंट घेऊनच यावे। येताना आपले सर्व रिपोर्ट म्हणजे सोनोग्राफी, एंडोस्कोपी, रक्ताच्या तपासण्या व आधीच्या उपचाराची सर्व माहिती अवश्य घेऊन यावी। विशेष सूचना, आमच्याकडे फक्त पोटाच्या आजाराचेच यशस्वी आयुर्वेदिक उपचार केले जातात। पेशंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटणे गरजेचेच असते, कारण पेशंटला प्रत्यक्ष चेक केल्याशिवाय, पेशंटला सर्व प्रश्न विचारल्याशिवाय पोटाच्या आजाराचे योग्य निदान होत नाही व पेशंटला त्याच्या आजाराविषयी सर्व माहिती दिल्याशिवाय, संपूर्ण पथ्य समजून सांगितल्याशिवाय पोटाचे आजार कायमस्वरूपाने बरे करण्यासाठी यश येत नाही। म्हणून पेशंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष दाखवायला येणे खूप गरजेचे असते। लांबचा पेशंट दाखवायला आल्यानंतर त्याचे सर्व व्हिडिओ रेकॉर्ड केले जाते। त्यानंतर लांबच्या पेशंटला प्रत्येक वेळी येणे गरजेचे नसते। त्याची पुढील सर्व औषधे पोस्टाने घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे। डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक विटा, खास पोटाच्या आजाराचा दवाखाना। आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला, मायनी रोड, @पोस्ट विटा, जिल्हा सांगली। संपर्क 90 11 26 19 20 किंवा 88 55 04 08
34. फोन संपर्क वेळ फक्त सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत. दवाखाना वेळ सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. रविवारी सुट्टी.